पीएम न्यूज इंडियामध्ये सर्वांचं स्वागत। गणेश कल्याणकर आणि पावन प्रतिष्ठान यांच्या वतीनं महाशिवरात्री निमित्त महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। आपण बघतोय पाठीमागे मोठा जनसमुदाय दिसतोय, महिला आहेत, पुरुष आहेत, सर्वांना महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे। दरवर्षी या महाप्रसादाचं आयोजन करण्यात येतं। यामध्ये लाखो भाविक येतात आणि महाप्रसादाचा लाभ घेतात। या वर्षी देखील या कार्यक्रमाचं आयोजन अतिशय उत्कृष्टरित्या करण्यात आलेलं आहे। नक्की हा कार्यक्रम कसा पार पडला, साधारण किती भाविक आले आणि कशा पद्धतीने या महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे याविषयीची अधिक माहिती घेऊया। गणेशजी कल्याणकर हे आता आपल्या सोबत आपण आज त्यांच्याकडून आज जाणून घेणार आहे। काय सांगाल, तुम्ही दरवर्षी महाशिवरात्री निमित्त महाप्रसादाचं आयोजन करता, काय सांगाल आजचा हा जो प्रतिसाद आहे लोकांचा पाहता, काय सांगाल? दिवसेंदिवस खरं म्हणजे दिवसेंदिवस म्हणण्यापेक्षा वर्षानुवर्ष ही तुमच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून दिसणारी जी आलोट गर्दी, ही गर्दी रात्री 10-11 वाजेपर्यंत अशीच असते। आणि खरं म्हणजे मी मागेही म्हटलं की ही लोकांची, भाविकांची जी श्रद्धा आहे आमच्या महाप्रसादाच्या कार्यक्रमावरती किंवा महादेवावरती, त्याचं कारण असं आहे की मी नेहमी सांगतो की तुम्ही खूप लोक कार्यक्रम करत असतात, त्यांच्याकडे खूप असतं आणि मग तुम्ही पैशाच्या जीवावरती खूप अशी जेवणाच्या पंक्तीच्या पंक्ती तुम्ही तयार करू शकता, परंतु याच्यासाठी खाणारे भाविक किंवा नागरिक हे स्वतःच्या मनाने यावे लागतात। आणि आज दिवसेंदिवस मी तुम्हाला जसं मागेही म्हणतो, आताही म्हणतो की जवळपास रात्री 11 वाजेपर्यंत ही गर्दी अशीच असते। यावेळेस जवळपास 10 ते 12 हजार, कारण आमचं दरवेळेसचं टार्गेट असं की 10,000 लोक येतील, पण यावर्षी निश्चितच 2-3 हजार लोक वाढतील आणि हे अशीच वाढत राहणार आहेत हे आम्हालाही माहिती आहे। त्यामुळे आम्ही नियोजन करताना त्या पद्धतीचं सगळं डोक्यामध्ये प्लॅनिंग असतं आणि ते करतोय बस। बाकी किती वर्ष आहे? 29 वर्ष झाली या कार्यक्रमाला आणि खरं म्हणजे विश्वास बसत नाही, कारण 1 वर्ष कधी निघून जातं ते कळत नाही। कारण मधल्या पिरियड मध्ये त्रिपुरारी पौर्णिमा होते, दिवाळी फराळाचा कार्यक्रम होता आणि लगेच महाकार्यक्रम होतो, त्यामुळे वर्षभरामध्ये आम्हाला 1 वर्ष कधी गेलं किंवा आता 29-29 कधी हे कळणार सुद्धा नाही। हा महाप्रसाद जो आहे साधारण म्हणजे दुपारी ते रात्री असं असतं, नक्की याच्याविषयी मागची भावना अशी आहे की ज्यावेळेस मी प्रसाद सुरू केला त्यावेळेला जेमतेम 150-300 लोक या कार्यक्रमाला असायची, नंतर ती 500 झाली, 1000, 1500, 2000, मग हजारांच्या पटीत ती साधारण दरवर्षी वाढत गेली। आणि हे होत असताना आमच्या असं लक्षात आलं की अरे आम्ही दुपारी 3-3:30-4ला साधारणपणे लोकांचा फ्लो कमी झाला की आपण जेवण थांबवतो, परंतु लोकांचा फ्लो थांबायला तयार नव्हता आणि संध्याकाळ कधी झाली ही कळत नव्हती। मग अशा वेळेला एक कल्पना आली की अरे या भागामध्ये म्हणजे आमच्याकडे थोडासा नोकरदार वर्ग असलेला वर्ग खूप मोठा आहे, तर मी म्हणलं की आता ज्या लोकांना आपला प्रसाद तर घ्यायचा आहे परंतु ते तेवढीशा प्रसादाच्या साठी सुट्टी नाही घेऊ शकत किंवा त्यांना सुट्टी नाही मिळू शकत, मिळाली तर महाशिवरात्रीच्या दिवशी मिळेल आणि मग दुसऱ्या दिवशी कशी काय सुट्टी करणार। मग असं मनात आलं की आपण असं करूया, संध्याकाळचा पण हा महाप्रसाद ठेवू, जेणेकरून ज्या लोकांना शक्य झाले नाही सकाळी दुपारच्या वेळेला येऊन जेवण किंवा महाप्रसाद घ्यायला ते संध्याकाळचे येतील आणि ते आमचं म्हणजे माझं जे मनात आलं होतं ते सत्य ठरलं। संध्याकाळी याच्यापेक्षा मोठा प्रतिसाद सुरू झाला। गणेश कल्याणकर दरवर्षी अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करतात, म्हणजे वर्षातून 3दा इथे असं जेवणाची ही कामं केली जातात आणि इथे सगळ्यांना जेवणाचा महाप्रसाद असतो आणि याची सगळी सर्वसामान्य जी लोक आहेत ती लाभ घेतात। आणि त्याबरोबरच गणेश कल्याणकर जे आहेत ते समाज उपयोगी कामं जशी की
एक नगरसेवकाची जी मूल कर्तव्य ती त्यांच्याकडून निभावली जातात. त्यामुळे खरंच खूप छान आहे आणि कंटिन्यू करा. आम्ही दरवर्षी या कार्यक्रमाला येतो. आदल्या दिवशी मस्त इथे महादेवाचं मंदिर खूप छान सजवलेलं असतं, खूप छान आरती असते. आम्ही दरवर्षी येतो. उपवास असतो, उपवासाचं पण छान फराळाचं ठेवतात. दुसऱ्या दिवशी इथे खूप छान जेवण असतं आणि बसायची सोय. प्रत्येकाला स्वतःच ते सर येऊन अगत्याने बघतात, करतात. त्यामुळे आम्हाला खूप छान वाटते इथे यायला. आणि प्रसाद तर खूपच उत्तम असतो. देवाचा प्रसाद अगदी खाल्ल्यावर मन तृप्त होतं, एवढं छान असतं. आजचा दिवस हा अतिशय आनंदाचा. पावन प्रतिष्ठानतर्फे माननीय गणेश कल्याणकर हे जे प्रत्येक वर्षी जे कार्यक्रम महाशिवरात्रीचे किंवा अजून कार्यक्रम राबवतात, यामध्ये इथे एक प्रकारे उत्साह निर्माण होतो आणि आम्हाला अतिशय आनंद वाटतो. आणि मी त्यांना असं विनंती करतो की असेच कार्यक्रम त्यांनी सतत राबवावेत आणि सर्वांना एकत्र ठेवून म्हणजे एक प्रकारे लोकांची एकजुटी ठेवावी असं मी सांगून त्यांना त्यांच्या कामाबद्दल मी धन्यवाद देतो. गणेश दादा यांच्याकडून महाप्रसाद आहे. आम्हाला कळालं, आम्ही शिर्डीहून आलो म्हणून आम्ही प्रसाद खायला इथं आलो. आम्हाला एकदम छान वाटतं. गणेश कल्याणकर साहेब यांनी कार्यक्रम खूप छान ठेवलेला आहे. आम्ही शिर्डीहून खास पुण्याला भोजन महाप्रसाद घेण्यासाठी आलेला आहे. खूप छान वाटलं की सगळं म्हणजे व्यवस्थित सगळं हे बघून पण छान वाटलं आणि मस्त मंदिर वगैरे छान सजवलेले पण आहे. आमच्या भागातील गणेश कल्याणकर हे दरवर्षी महाशिवरात्रीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये करतात. तसंच बाकीचेही कार्यक्रम करतात. दरवर्षी इथं त्यांचे बराच मोठा कार्यक्रम असतो. परत दिवाळीमध्ये इथं फराळाचा कार्यक्रम ठेवतात. दिवे लावण्याचा कार्यक्रम असतो इथं. असे बरेचसे कार्यक्रम ते करत असतात इथं आणि आमच्या भागातील सर्व लोकांना बोलवतात. लोकांचं सहकार्य त्यांना इथं मिळतं. मी रामकृष्ण औषध सोसायटीमध्ये राहतो, 300 गोरपडे पेठ. गणेश कल्याणकर यांनी महाप्रसादाचं आयोजन केले. खूप प्रत्येक वर्षी ते महाप्रसाद ठेवतात, लोक जेवून जातात. खूप छान असतं. म्हणजे आम्ही पण येतो प्रत्येक वर्षी इथं महाप्रसाद घ्यायला. पार रात्री 10 वाजेपर्यंत हा महाप्रसाद चालू असतो. गणेश कल्याणकरने हा एक उपक्रम ठेवलाय, खूपच चांगला केलाय. त्याने प्रत्येक वर्षी जेवणाचा कार्यक्रम होतात. आदल्या दिवशी पण त्यांची आरती खूप छान असते. आरती नंतर रात्री पण आरती असते आणि त्यांनी जेवण खूप छान आणि कानाकोपऱ्यातून लोक येतात आणि त्यांना महाप्रसादाचा लाभ घेतात. त्यांना खूप खूप धन्यवाद. महाशिवरात्री निमित्त कल्याणकर साहेबांनी हे जे कार्यक्रम केला हे बरेच वर्षापासून चालू आहे आणि त्यांनी खूप बागेची खूप देखभाल वगैरे आणि लोकांना खूप मदत केलेली आहे. हा प्रयोग खूप चांगला आहे आणि यशस्वी झालेला आहे आजपर्यंत. तर त्याबद्दल त्यांना मनपूर्वक आमचे धन्यवाद. गणेश कल्याणकर यांनी समाजासाठी भरपूर भरीव काम केलेलं आहे आणि त्यांनी महाशिवरात्रीपर्यंत हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे अतिशय स्तुत्य आहे आणि चांगल्या प्रकारे तो पार पाडला जातोय. याबद्दल आम्हाला फार आनंद होत आहे आणि हे असे कार्यक्रम दरवर्षी ते घेतात. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांना माझा पाठिंबा आहे. गणेश भाऊ इतक्या वर्षापासून मी स्वतः इथं येतोय. एवढं चांगलं कार्य करतात की म्हणजे काही सांगताच नाही, शब्दामध्ये सांगता येणं शक्य नाही. मी स्वतः इथं 5 वर्षापासून येतोय. त्यांचं हे कार्य सगळं बघून फार आनंद वाटतो. नमस्कार. गेली 29 वर्ष पतित पावन संघटना ही अविरतपणे महाशिवरात्रीचा कार्यक्रम परत वेगवेगळ्या सामाजिक उपक्रम हे गणेश भाऊ राबवतात. माझ्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स होता आणि माझ्या मित्राचा पण एक मॅरेज सर्टिफिकेटचा विषय होता, तो गणेश भाऊंनी क्लिअर केलेला आहे. आमचे मित्र भोलेनाथ भक्त श्री गणेश कल्याणकर या कित्येक वर्ष हा कार्यक्रम घेत आहेत आणि या कार्यक्रमाला भरपूर प्रतिसाद मिळतो. खूप लोक भक्तिभावाने येतात, दर्शन घेतात. त्यांना माझ्यातर्फे खूप शुभेच्छा, आशीर्वाद. त्यांना जीवनामध्ये यश मिळो अशी मी प्रार्थना करतो. हा जो उपक्रम आहे हा गणेश कल्याणकर यांच्या प्रेरणेने हा पूर्ण वस्तीमध्ये म्हणजे प्रत्येक ठिकाणची मंडळी या ठिकाणी बंधू भगिनी खूप लहान मुलं वगैरे दरवर्षी इतका चांगला कार्यक्रम करतात आणि दरवर्षी ते इतकं म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेवणाचा कार्यक्रम राबवतात आणि त्यांचा हा जो कार्यक्रम आज जवळजवळ 26-27 वर्षापासून चालू आहे आणि ते इतका सुंदर कार्यक्रम करतात की खरंच म्हणजे या वस्तीमध्ये
अतिशय चांगल्या प्रकारे ते कार्यक्रम घेतात आणि संपूर्ण लोकांचं प्रेम सुद्धा त्यांच्यावर खूप आहे असं, कारण मी बघत आलोय की त्यांचं कार्यक्रम करण्याची जी पद्धत वगैरे खूप सुंदर आहे, इतकी सुंदर आहे. सगळे लोक त्यांना म्हणजे आवर्जून म्हणजे हे करतात आणि दरवर्षी लोक महाशिवरात्रीची वाट बघत असतात की आम्हाला इथे महाशिवरात्रीचा फार मोठा कार्यक्रम होतो. त्या कार्यक्रमाच्या आधारे ते या ठिकाणी महाशिवरात्री निमित्त शंकराच्या कृपेने या ठिकाणी हा कार्यक्रम जो आयोजित करतात तो त्यांना खरंच अतिशय लाभलेला आहे आणि या ठिकाणी त्यांचे सगळे कार्यक्रम होतात. गेली 29 वर्ष माझा कल्याणकरांचा संबंध होता. अगोदर त्यांच्या फॅमिलीशी यायचा आणि कुठलंही काम करताना तुम्ही अविरत करणं आणि बेस रूटला करणं खूप गरजेचं असतं. नंतर 1 वर्ष 10 लोकांचं केलं, दुसऱ्या वर्षी 2 वेळा केलं, त्याला फारसा महत्व राहत नाही. आणि कदाचित तुम्हाला माहिती नसेल, बाकीच्या एक संपूर्ण महाराष्ट्रात अपंग लोकांकरता एक संस्था काही काम करते आणि ती संस्था आता ज्या फॅसिलिटीज मिळतात ते गुरुजींचं नाव काय तुमचं? रघुनाथ इरमल गुरुजी, ते मला भेटतात पण बीजेपीचे बऱ्यापैकी ॲडवायझर आहेत. तर ते ऑल इंडियाचं काम करतात आणि त्यांना फॅसिलिटीज संसदेमध्ये मिळवून द्यायचं काम ते गेले कित्येक वर्ष करतात. आणि त्यांच्या मागचा पडद्याचा हिरो आपला गणेश कल्याणकर आहे. या सगळ्या गोष्टी लोकांना माहिती नसतात. शिवभक्तांना महाशिवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. आमचे सहकारी गणेशजी कल्याणकर गेली अनेक वर्ष या ठिकाणी महाशिवरात्री असेल, त्यानंतर दीपोत्सव असेल, त्यानंतर फराळाचा कार्यक्रम असेल, या श्रीमंत भैरवसिंग घोरपडे उद्यान या ठिकाणी आयोजन करतात. एक शहरामध्ये नव्हे तर महाराष्ट्रात एक आगळी वेगळी उद्यानाची या खासियत आहे. या उद्यानामध्ये जवळजवळ 16 PSI, 1 DG असे या घोरपडे उद्यानामध्ये घडलेले आहेत. गणेश भाऊंचं काम त्यांना थांबणारं काम, अनेक गोष्टी त्यांच्याकडनं शिकायला मिळतात. जे काम एकदा हातात घेतलं की ते संपूर्ण शेवटपर्यंत करायचं, त्यामध्ये सातत्य ठेवायचं, हे गणेश भाऊंची खासियत आहे. गणेश भाऊ संघटनेत काम करत असताना आम्ही त्यांच्याकडनं अनेक पारंपरिक शिकलो. अगदी पत्र व्यवहारापासून ते कामाच्या नियोजनापर्यंत सगळं गणेश भाऊकडनं शिकलेलं आहे. या ठिकाणी एवढं सांगेल, गणेश भाऊ सारखा माणूस आपल्याला मिळालेला आहे. आपण गणेश भाऊंच्या पाठीमागे आपण सगळ्यांनी उभं राहायचं. नमस्कार, मी अनेक वर्ष पावन प्रतिष्ठान गणेश भाऊ कल्याणकरांच्या वतीने महाशिवरात्रीचा महोत्सव चालू झालेला आहे. म्हणजे अनेक वर्ष विविध कार्यक्रम हे राहत असो, दिवाळीचा फराळ असो किंवा दीपोत्सव असो, आणि परत त्यांच्या 24 तास जनसंपर्क कार्यालय चालू आहे. मोठी कामं ते पद्धतीने कुठल्या अडचणीला एकदा भावाच्या नागरिकांना ते सोयी नियमपर्यंत असतात. त्यांनाही फोन केला, भाऊ हे काम आहे आमचं होत नाहीये किंवा आले तरी ते त्यांच्याकडे माणूस पाहून त्यांच्याकडे व्यवस्था त्यांनी केली. अशा माणसाला म्हणजे नावाप्रमाणे कल्याणकर यांना जर संधी दिली नक्कीच ते तुमचं कल्याण करतील. गणेश कल्याणकर वर्षानुवर्ष जेवण देतात आणि नाही का सगळ्यांना फराळाचं पण वाटतात, ते सहकार्य करतात आणि दरवर्षी ते असेच सगळ्यांना सहकार्य करतात आणि सगळ्यांची काळजी घेतात.